अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 किलो 305 ग्रॅम गांजासह एका संशयितास अटक केली आहे. या कारवाईत 57,625 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी विशेष पथक तयार केलं होतं. 6 जून रोजी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांच्या पथकाकडून सुभाषनगर परिसरात गस्त घालण्यात येत होती. यावेळी खास बातमीदारामार्फत एका इसमाकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतला. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव महादेव सीताराम शिंदे, वय वर्ष 40, राहणार बेवणूर, तालुका जत, जिल्हा सांगली असं सांगितलं. त्याच्या ताब्यातील पुठ्ठ्याचा बॉक्स पंचासमक्ष उघडून पाहिला असता त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गांजा आढळून आला. पंचनामा करून 2 किलो 305 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 293/2026 अन्वये NDPS ॲक्ट कलम 8 क व 20(2)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, रावसाहेब सुतार, अमोल ढोले, हेमंत उमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, राहुल देशमुख, दीपाली केंद्रे, रामचंद्र शिंदे आणि स्वप्नील भोसले यांनी सहभाग घेतला.